आपल्यासोबत स्थानिक आमदार ज्योती गायकवाड जी आहे. ज्योतीजी नमस्कार. आपण जर दृश्यांमध्ये पाहू शकत असाल धारावीमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट झालेला आहे आणि इतका भीषण स्फोट आहे म्हणजे बघूनच अंदाज येतोय त्याची दाहकता आणि भीषणता. तुमच्यापर्यंत याची काय माहिती आहे? मला एवढंच आता माहिती त्याच्यापर्यंत मिळाली आहे की प्रेमनगरचा आमचा जो डेपो आहे, बस डेपो, त्या समोरच्या गाड्या उभ्या केल्या जातात. त्याच्यामध्ये सिलेंडरची गाड्या उभ्या असतात, कचऱ्याच्या गाड्या असतात. त्यामध्ये जी सिलेंडरची गाडी आहे त्यामध्ये बहुतेक 10 का काय सिलेंडर होते, त्याचा स्फोट झालेला आहे आणि त्यासाठीच मी आता तिकडे निघालेली आहे. फक्त मला एवढं अजून कळालं की जीवितहानी अजून काही नाहीये, पण तरी मी तिकडे प्रत्यक्ष जाऊन घटनास्थळी बघते की काय काय नक्कीच झालेलं आहे. त्यांना सांगितलं आहे की आपल्या ह्याला फायर इंजिनला वगैरे फायर फोन करायला वगैरे सगळ्या वस्तू सांगून दिलेल्या आहेत आणि तिथे तिथे चालते. ज्योतिताई, काही क्षणापूर्वी वर्षा गायकवाडजींशी सुद्धा पुढारी न्यूजने बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी असं म्हटलं की आम्ही सातत्याने मागणी केली की या गाड्या हटवा जेणेकरून काही अनुचित प्रकार घडू नये. हो, मीही आता 1 महिन्यापूर्वीच आमचा जो धारावीमध्ये आम्ही क्लीनअपचा ड्राईव्ह घेत होता, त्या बीएमसीचे अधिकारी माझ्या बरोबर होते. त्यांना मी तेव्हाही सांगितलं होतं की ह्या कचऱ्याच्या गाड्या आणि सगळं हटवा. तर त्यांनी मला तेव्हाही प्रॉमिस केलं होतं की आम्ही त्याच्यावर कार्यवाही करतो आणि लवकरात लवकर हटतो, असंही मला त्यांनी सांगितलं होतं. पण आता आज त्याचा जो आपल्याला दिसतोय उद्रेक झालेला त्याचा, आणि त्याच्यामुळे बाजूच्या कचऱ्याच्या गाड्या असल्यामुळे पण त्याची आग जास्त पेटण्याची शक्यता. तर तेच मी बघणार आहे की नक्की तिकडे काय झालंय आणि ते लवकरात लवकर तर आम्हाला त्या हटून हव्यात, एवढंच आमची विनंती. अगदी ताई, आता ताजी माहिती मिळते 30हून अधिक सिलेंडरचा स्फोट झाल्याचं कळतंय. ओके. बाकी काही हादसा नाही असं मला अजून ते वाटतं आणि नाही व्हावं हीच अपेक्षा करते मी. बघते मी तिकडे लगेच घटनास्थळी जाते. थँक्यू. अगदी ज्योतिताई, धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी. तर स्थानिक आमदार ज्योती गायकवाड जे आपल्यासोबत पुढारी न्यूजवर बोलत होत्या आणि प्रतिक्रिया देत होत्या. काय झालेलं आहे, धारावीमध्ये 30हून अधिक सिलेंडरचा स्फोट झालेला आहे आणि हा स्फोट इतका भीषण होता की या आवाजामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. अंदर गिरा बाटला गिर गया इधर, बाटला खाली बाटला जा रहा है, खाली बाटला खाली बाटला. जंगल घुसून अंदर गिरा बाटला गिर गया इधर, बाटला खाली बाटला जा रहा है, खाली बाटला खाली बाटला. आणि या संदर्भात अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत आहेत. निखिल, काय ताजी माहिती आहे? 30 सिलेंडरचा स्फोट झाला असं कळतंय. श्रद्धा, अत्यंत गंभीर या ठिकाणी ही आपल्याला परिस्थिती म्हणावी लागेल. कारण ज्या ठिकाणी घरगुती गॅसचा जे वितरित करतात त्यांच्या ट्रकमध्ये जवळपास 30हून अधिक जे सिलेंडर आहे ते होते आणि याच सिलेंडरला आग लागल्यामुळे या ट्रकला आग लागल्यामुळे या ट्रकमधील सिलेंडरचा ब्लास्ट आहे तो अत्यंत भीषण अशा प्रकारचा झालेला आहे. जवळपास 30 पेक्षा जास्त सिलेंडर या संपूर्णपणे ब्लास्टमध्ये ब्लास्ट झालेले आहेत. परंतु या प्रकरणात आतापर्यंत कुठलीही जीवितहानी नाहीये, परंतु या ट्रकच्या बाजूला असलेल्या गाड्यांचं मात्र मोठ्या प्रमाणात जे नुकसान आहे ते झालेलं आहे. धारावीमध्ये हा जो ट्रक आहे तो उभा होता आणि या ट्रकला अचानक आग लागल्याने या ठिकाणी जे ब्लास्ट आहे ते या ठिकाणी होत आहेत. अत्यंत गंभीर परिस्थिती या ठिकाणी सध्या आहे आणि याच ठिकाणी आता अग्निशमन दल आणि पोलीस यंत्रणा सगळं पोहोचवून या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम आहे ते सुरू आहे. अगदी, तर आपण पाहतोय धारावी परिसरामधील गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला मोठी आग लागल्याची घटना नुकतीच घडलेली आहे आणि धारावी बस डेपोच्या जवळच ही आग लागली, त्यामुळे दहशतीचं वातावरण पसरलंय. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अग्निशमक दलाकडून. मात्र दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय या आगीचा असा भडका उडालेला आहे आणि
हा जो भडका उडाला आहे आगीचा, त्यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेलेला आहे। घरगुती सिलेंडर होते या ट्रकमध्ये आणि या ट्रकमध्ये स्फोट झाल्याची माहिती आहे। काही वेळापूर्वी 12 सिलेंडरचे स्फोट झाल्याची माहिती होती, मात्र आता ताजी माहिती 30हून अधिक सिलेंडरचा स्फोट झालेला आहे आणि या स्फोटांच्या आवाजामुळे परिसर हादरून गेलेला आहे। वाडी वस्तीचा परिसर आहे आणि त्यामुळे स्थानिक आमदारांनी सुद्धा नुकतीच माहिती दिली आहे, त्या सुद्धा जाऊन तिथे माहिती घेत आहेत। ही 3 दृश्य एक्सक्लुझिव्ह कॅमेरा 1ची जेव्हा आगीला नुसती सुरुवात झाली, आगीचे भडके व्हायला सुरुवात झाली, त्यानंतर कॅमेरा 2मध्ये जेव्हा आगीचे जोरजोरात भडके होऊ लागले ती ही दृश्य, आणि कॅमेरा 3मध्ये जो आगीचा भडका उडालेला आहे आणि ही दृश्य इतकी विदारक होती आणि इतकी घातक आणि गंभीर म्हणावी लागतील। या दृश्यांमध्ये आत्तापर्यंत, या घटनेमध्ये आत्तापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही, मात्र हा जो परिसर आहे तिथे बऱ्याच गाड्या पार्किंगसाठी उभ्या असतात आणि आत्तापर्यंत बऱ्याच दुचाकींचं नुकसान झालेलं आहे अशी माहिती सुद्धा समोर येते। ही जी आग लागलेली आहे, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेले आहेत, पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहेत। अनेक आमदार आणि स्थानिक आमदार आणि खासदार जे आहेत ते माहिती घेण्यासाठी निघालेले आहेत, मात्र हा स्फोट, ही आग नेमकी कशी लागली हा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे। मुंबईच्या धारावीमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला। धारावीचा एरिया आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि अतिशय प्रचंड वाडी वस्तीचा हा एरिया आहे आणि आपण जर दृश्यांमध्ये पाहू शकतो या धारावीचाच हा परिसर आणि या परिसरामध्ये लोकांना हादरे ऐकू आले। काय झालं ते पाहण्यासाठी लोक अक्षरशः रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय। सध्या जी आग लागलेली आहे ती आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत, मात्र भीषण स्फोटामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत, प्रतिक्रिया घेण्यासाठी आपल्यासोबत बाबूराव माने जे आहेत, स्थानिक आमदार। मानेजी नमस्कार, तुमच्यापर्यंत काय नेमकी माहिती आली आहे? धारावी परिसरामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि आतापर्यंत 30 सिलेंडर त्याचा स्फोट झाल्याची माहिती आहे। हे बघा, मनोहर जोशी कॉलेजच्या समोर, ऐकताय का? मानाजी येतं हॅलो? ऐकायला, बोला बोला। हो, हा, मनोहर जोशी कॉलेजच्या समोर महाराष्ट्र निसर्ग उद्यानाच्या फुटपाथवर सदर गाडी उभी होती आणि ती काही वेळानंतर तिथून निघणार होती। अशा अवस्थेत पहिला स्फोट जवळजवळ 10 वाजून 20 मिनिटांनी काहीतरी झाला आणि तेव्हापासून जे सिलेंडर उडतायत ते दिवाळीच्या फटाक्यासारखे सिलेंडर उडायला लागलेले आहेत। तिथून जवळजवळ 200 फूट अंतरावर एक सिलेंडर उडून आमच्या शाळेच्या मैदानात सुद्धा आला, की ज्या शाळेच्या मैदानामध्ये हजारो लोकांनी आश्रय घेतलेला आहे। धारावीमध्ये भीतीचं सगळं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि अजूनही स्फोट सुरूच आहेत। जवळजवळ 60 ते 70 सिलेंडर त्या गाडीमध्ये होती अशी माहिती मिळते, परंतु पोलीस आलेले आहेत, अग्निशामक दलाचे लोक आलेले आहेत आणि आम्ही शिवसेनेची मंडळी सुद्धा इथे सर्वांना मदत करतोय आणि अधिकाधिक लोक सुरक्षित कशी पोहोचतील या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे। अगदी वाडी वस्तीचा परिसर आहे, नागरिक सुद्धा घाबरल्याचं पाहायला मिळतंय। त्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी काही मदत केली जाते का? हो, मदत केली जाते। त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा प्रयत्न होतोय। पोलीस मोठ्या प्रमाणात आलेले आहेत, शिवाय अग्निशामक दलाचे जवानही इथं आहेत आणि धारावीतील विविध राजकीय पक्षाचे लोक आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतायत। शिवसैनिकांनी जवळजवळ 50 ते 70 शिवसैनिक या ठिकाणी पोलिसांना मदत करण्यासाठी धावपळ करतायत। अच्छा मानाजी, पण ही आग नेमकी कशी लागली तो प्रश्न अजूनही प्रलंबित आहे। आता हे एकामागोमाग अजूनही ऐका, आता त्या सिलेंडरच्या वाहनातून म्हणजे ट्रक मधून पहिला सिलेंडर कसा फुटला याच्या संदर्भातली माहिती अद्याप काही हाती आलेली नाही आणि सिलेंडर आताही फुटतायतच। मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे मॅडम। आम्ही सगळे जवळजवळ 150-200 फूट लांब आहोत। अगदी हो, तुम्ही सुद्धा काळजी घ्या आणि याचे ताजे अपडेट्स सुद्धा तुमच्यापर्यंत तुम्ही माहिती घेत राहा। धन्यवाद, तुम्ही सगळ्या प्रतिक्रिया दिल्यात त्यासाठी।
मात्र स्फोटामध्ये काही जण जखमी झाल्याची ही प्राथमिक माहिती समोर येते. घरगुती सिलेंडर असणाऱ्या ट्रकमध्ये हा स्फोट झालेला आहे आणि आतापर्यंत 30हून अधिक सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती आहे. या गाडीमध्ये, या ट्रकमध्ये जवळजवळ 70 सिलेंडर असतील अशी माहिती माजी आमदारांनी दिलेली आहे.